टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर, राज्यामध्ये सध्या हिंदी भाषा सक्तीकरणाच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळतात आहेत। अनेक साहित्यिक जे आहेत ते आपलं साहित्य पुरस्कार परत करताना पाहायला मिळतात आहेत। दुसरीकडे राज्य शासनाकडून या सगळ्या संदर्भात आता जे हिंदी साहित्यिक असतील, जो कोण पक्षातली लोक विरोध करतात आहेत त्यांच्याशी चर्चा विनिमय करूनच हिंदी सक्तीकरण करणार असं त्यांचं म्हणणं आहे। निर्णय घेतानाच घाईने निर्णय घेतला असं माझं मत आहे। सक्ती कशाचीच करू नये। माझा महाराष्ट्र, माझी मायभूमी आणि माझी मातृबोली सक्ती असावी तर त्याच्या सन्मानाची असावी। बाकी शिकण्यासाठी अनेक भाषा आहेत, त्या सगळ्यांनी शिकाव्या। भाषेची अडचण, भाषेचा अडसर हा कधीच ठरू नये, पण त्याची सक्ती करणं हे चुकीचंच होतं आणि निर्णयच चुकलेला आहे। अजित पवारही म्हणतात की पहिली, दुसरी, तिसरी किंवा चौथीमध्ये कॅबिनेटमध्ये सगळे निर्णय होतात। कॅबिनेटमध्ये सगळे बोलले असते तर बरं झालं असतं, परंतु सगळे निर्णय कॅबिनेटमध्ये होतात। परंतु मग कॅबिनेटमध्ये भूमिका न मांडता बाहेर सत्ताधारी त्याला काय अर्थ नाही ना। तुम्हाला जेव्हा कॅबिनेटमध्ये बोलण्याचा अधिकार आहात, तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, कॅबिनेटचे एक भाग आहात, तुम्ही कॅबिनेटमध्ये त्याला विरोध करायला पाहिजे होता। नंतर राजकीय वातावरण तयार करण्यासाठी एक वेगळी भूमिका काही शासनकर्त्यांना शोभत नाही। निर्णय घेतण्यात आला, परंतु त्या ठिकाणी अनेक पक्षांनी विरोध दर्शवला। परंतु शिक्षण मंत्री असतील किंवा मग इतर पक्षातील लोक असतील किंवा सत्तेतील लोक असतील, त्यांनी राज ठाकरेंकडे जाण्याची भूमिका आहे ती दर्शवलेली आहे। वारंवार राज ठाकरे असं आहे की काही ठीक आहे ना, काय कुठल्या तरी नेत्याचा त्याच्याकडे गेले तर त्याच्यात चुकीचं काय? राज ठाकरेंची उघड भूमिका आहे पहिल्या दिवसापासून। माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंची उघड भूमिका आहे काही दिवसापासून। आमची उघड भूमिका आहे। लोक राज ठाकरेंकडे गेले तर काय चुकलं काय? महाराष्ट्राच्या हितासाठी जर दरवाजे ठोठवत असतील तर त्यांचं काही म्हणजे चुकतंय असं काय मानण्याचं काही कारण नाही। माजी नगरसेवक नजीमुल्ला आणि मोहसिन बटलानी यांच्यावरती त्यांनी जमीनच्या हत्येची सुपारी दिली असा आरोप जमीनच्या पत्नी यांनी केलेला आहे। त्याचं उत्तर पोलिसांनी द्यायला हवं ना। आता त्याचं उत्तर आम्ही काय देणार? गेले अनेक वर्ष हे चालू आहे, त्याचं उत्तर पोलिसांनी द्यायला हवं। परंतु आव्हाड साहेब, जमील शेख हत्या प्रकरण हे जवळपास 2020ला झालेलं आहे आणि त्यावेळेस देखील अनेक आरोप जे आहेत ते नजीब मुल्ला यांच्यावरती झालेले होते। नजीब मुल्लांचं नाव FIR मध्ये होतं, परंतु चार्जशीटमध्ये कुठेच नाही आहे। यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे का असं कुटुंबियांचं म्हणणं आहे आणि कुटुंबीय त्याच्यावरती पुरावेही देत आहेत। त्याच्यावरती पोलिसांनीच आपली भूमिका स्पष्ट करावी। पोलिसांशिवाय इतरांनी बोलण्याचं काही मला वाटतं काही कारणच नाही। परंतु मुंबईमध्ये 2 दिवसाचा अंदाज समितीची परिषद एक पार पडली आणि या परिषदेमध्ये काय कुठल्या समितीच्या याच्यात करोडोच्या रुपये नोटा सापडत आहेत? कुठल्या समितीमध्ये चांदीच्या ताटात जेवण मिळतं आहे? काय म्हणजे सगळं महाराष्ट्राचं राजकारण हे पैसे आणि थाटाच्या भोवती फिरतंय। इथे गरिबांना जेवण नाही आणि हे 4,500च्या ताटात जेवतात। चांदीच्या ताटाचे फोटो व्हायरल होतात आणि विधिमंडळाचं स्पष्टीकरण आलेलं आहे की ह्या चांदीच्या प्लेट्स नव्हत्या म्हणून। सिल्वर असू शकते, सिल्वर कोटेड असतील ना, बरोबर आहे। एकीकडे भाजपने परंतु सर अंदाज समिती धुळ्याच्या सगळे अंदाजच चुकतायत ना। एका कोणाकडे तरी करोडो रुपयाची कॅश सापडते, त्याची साधी चौकशी होत नाही। हे सगळं जे काय चालू आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार नाही। परंतु सर याच्यामध्ये तर्क असा आहे की धुळ्यामध्ये जी अंदाज समिती गेलेली होती तिथे किशोर पाटलांच्याच नावावरती नोंद असलेल्या म्हणजे रूममध्ये गेस्ट हाऊसमध्ये जवळपास 1,84,00,000 रुपये रोकड पकडली गेली आणि केंद्रीय अंदाज समितीचा हा सुवर्ण महोत्सवी वर्ष होता। हा योगायोग नाही म्हणा होता? नाही, मला असं कोणाचं तुलना वगैरे करायची नाही। प्रश्न एवढा आहे की काय झालं पुढे? दखलपात्र गुन्हा काय झालं पुढे? 1,84,00,000 रुपये अशी चर्चा आहे की जमा केले गेले, अजूनही जमा होणार होते। तसं पुढे काय झालं? पुढे काय जे काय झालं हे जर महाराष्ट्राला कळलं तर बरं होईल। नक्कीच अजित पवार यांच्या अर्थ खात्यावरती बारीक नजर ठेवा असं एकनाथ शिंदेनी आपल्या मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। ते एकमेकांवरती बारीक नजर ठेवूनच आहेत। गोगावलेंचा पूजा करतानाचा व्हिडिओ सत्ताधारी पक्षातलाच एक जण बाहेर काढतो देतो, हे म्हणजे अंतर्गत किती
एकमेकांविरुद्ध असूया आहे, एकमेकांविरुद्ध द्वेष आहे, हे दाखवणाऱ्याच गोष्टी आहेत ना. म्हणजे जमतही नाही, बसवतही नाही आणि एकत्र येताही येत नाही. पण परिस्थिती अशी आहे की बरोबर घ्यावं लागतं, बसावं लागतं. बाकी मनापासून कोण बरोबर आहे असं तर काही चित्र दिसत नाही. अजित पवारांच्या पक्षातले माजी आमदार देखील नाराज असल्याची आता उघड चर्चा होताना पाहायला मिळते. कारण की त्यांच्या पक्षात काय नाराज आहेत, कोण नाराज आहेत हे काही मला माहीत नाही आणि मला त्याच्यात इंटरेस्टही नाही. बोंगांचा विषय पाहता किरीट सोमय्या वारंवार आहेत ते. हे बघा, राज्य शासनाच्या पाठिंब्याशिवाय हे घडत नाही. पोलीस जे काय करतायत ते राज्य शासनाच्या सांगण्याशिवाय करतायत का? राज्य शासनाची भूमिका ही मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये तणावाचं वातावरण निर्माण व्हावं आणि त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीत लाभ व्हावा याच्यासाठी केली गेलेली म्हणजे करत असलेली तयारी आहे. पोलीस कोणाच्या सांगण्यावरनं जातात? माझ्या सांगण्यावरनं जातील? भाजपने उघड भूमिका घेतलेली आहे. आता त्यांचे कॅबिनेटमधले सहकारी काय म्हणतात याला कवडीची किंमत नाही. पोलीस काय ऐकणार आहेत? तेव्हा हे हिंमत असेल तर कॅबिनेटमध्ये बोलायचं आणि हिंमत असेल तर कॅबिनेटमध्ये विरोध करायचा. बाहेर येऊन बाहेर बैठका त्याला कोण? सत्तेमध्ये असणारे जे आमदार आहेत जे राष्ट्रवादी अजित पवारांकडे, संग्राम जगतापांचं वक्तव्य आहे की त्याच्याबद्दल तर क्षमा मागायला हवी महाराष्ट्राची. आपण सेक्युलर म्हणवता ना, आणि तुमच्या तोंडातनं हा शब्द बाहेर, तुमच्या एका आमदाराच्या तोंडातनं हा शब्द बाहेर पडतो. आणि किती घाणेरडं वाक्य आहे आणि किती उन्मादाने बोललं गेलेलं वाक्य आहे. जातीय दंगली घडवण्याच्या भूमिकेनेच या सगळी वक्तव्य, हे सगळी वक्तव्य ही जातीयवाद, धर्मद्वेष वाढवण्यासाठीच आहे आणि तिचा राजकीय फायदा मिळेल असा भ्रम या लोकांच्या मनात आहे. असं होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आज न्यूयॉर्कमध्ये निवडणूक झाली आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे ममदानी निवडून आले. असा बदल समाजामध्ये होत असतो. समाजामध्ये द्वेष फार काळ टिकत नाही. आल्या ममदानीने जाहीर केलं की आम्ही नेत्यान्याहूला म्हणजे इस्रायलच्या अध्यक्षाला न्यूयॉर्कमध्ये येऊ पण देणार नाही, आलेच तर अटक करू. असं जगाचं वातावरण बदलत असतं, आपल्या शहराचंही बदलेल. फार काळ उन्माद आणि द्वेष चालत नाही. लोकांना शांती हवी असते, लोकांना शांत जीवन जगायचं असतं. आव्हाड साहेब, आज महाराष्ट्र शासनाचा एक कार्यक्रम होता आणीबाणीच्या विरोधात, तिकडे संगोलचं चिन्ह लावण्यात आलं. म्हणजे आपण कुठल्या अधोगतीकडे चाललोय बघा, की आपण अशोक स्तंभ हलवायला लागलो. संगोल हे कसलं प्रतिनिधित्व करतं? तर संगोल हा जेव्हा ब्रिटिश गेले आणि ब्रिटिशांनी राज्यसत्ता नेहरूजींच्या हातात दिली, म्हणजे नेहरूजींकडे जे स्थित्यांतर झालं, ते स्थित्यांतर करत असताना सेंगोल हा लॉर्ड माउंटबॅटन यांनी नेहरूंच्या हातात दिला होता. सेंगोल हा आपला राष्ट्रीय प्रतीक नाही आहे, आपलं राष्ट्रीय जे काही चिन्ह आहे, प्रतीक आहे, ते अशोक स्तंभ आहेत आणि हे ऐतिहासिक आहे. हे सम्राट अशोकाचं चिन्ह आहे आणि ते सगळ्या राजमुद्रा म्हणून सगळीकडे प्रसिद्ध केलं जातं. तुम्ही राजमुद्रा हटवायला लागलात. म्हणजे ह्याच्यावरनंच या महाराष्ट्रामध्ये बदलणारी मानसिकता लक्षात येते. सेंगोल हे भारताचं म्हणजे महाराष्ट्राचं प्रतीक होऊच शकत नाही, राज्यात राष्ट्राचं कशाचंही प्रतीक होऊ शकत नाही. आपलं प्रतीक, आपलं सगळं हे अशोक स्तंभच आहे. उद्या नोट म्हणजे सगळ्यावरती वरचा अशोक स्तंभ काढा. आता मंत्रालयावरती एक अशोक स्तंभ आहे, काढा आणि तिथे सेंगोलचं प्रतीक लावा. ह्याला धरून एक प्रश्न होता, ज्यावेळेस नवीन पार्लमेंट दिल्लीमध्ये आलं त्यावेळेस नरेंद्र मोदी ते संगोल घेऊनच पूजा करायला गेले होते. अहो तेच सांगतो ना तुम्हाला, बदललेल्या वातावरणामध्ये आम्ही संविधानानं जे अभिप्रेत आहे ते बाजूला काढायला लागलो. सेंगोल हा काय अभिप्रेत नाही आहे संविधानात. संविधानाला अशोक चक्रच अभिप्रेत आहे. परंतु आज त्यांनी पण पत्रकार परिषद घेत खरं तर 50 वर्ष झाले या सगळ्या आणीबाणीला, आणि आज भाजपचे असं आहे की ठीक आहे ना, आणीबाणीची चूक होती. तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी मोठ्या म्हणजे जेव्हा टीका झाली तेव्हा मी माफी मागणार नाही अशी भूमिका घेतली नाही ना. इंदिरा गांधींनी उघडपणाने देशाच्या जनतेची माफी मागितली आणि याच जनतेने 1980 साली त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती विरोधकांचा धुव्वा उडवत 77 साली हरलेल्या इंदिरा गांधी
या जनतेने डोक्यावर घेतल्या आणि राज्यव्यवस्था परत एकदा इंदिराजींच्या हातात दिली. हा इतिहास आहे. तो इतिहास झाकण्याचा प्रयत्न करू नका. एखादा माणूस चुकल्यानंतर त्याच्या मनाचा मोठेपणा असतो, त्याला तो मान्य करतो, होय मी चुकलो, मला माफ करा. त्यांनी मान खाली घालून भारतीय देशाची आणि भारतीय जनतेची माफी मागितली इंदिराजींनी. हा इतिहास विसरता का तुम्ही? भाजप सोयीस्कर इतिहास सांगताय का? आता मला ते काय सांगतात हे महत्त्वाचं नाही, इतिहास काय सांगतोय महत्त्वाचं आहे. त्यांचा इतिहास मी कधी वाचायला जात नाही, ऐकतही नाही. मी जो इतिहास सांगतोय, तुम्ही काय स्वतःचा इतिहास सांगत नाही. जे इतिहासामध्ये वर्णन आहे, जे इतिहासामध्ये लिहिलेलं आहे ते सांगतोय. साहेब, अजून एक प्रश्न होता, तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आता या सरकारमध्ये हसन मुश्रीफ आहेत आणि प्रकाश आंबेडकर आहेत, दोघंही मंत्री आहेत. आणि असं आहे की शक्तीपीठ हवं आहे कशाला? म्हणजे कुठली शक्ती तुम्हाला हवी आहे? फक्त लक्ष्मी दर्शन, फक्त लक्ष्मी दर्शन, बाकी काहीही नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.